म्हणजे ज्ञानाचं सागर, गुरु म्हणजे प्रकाशाची वाट, गुरुमुळेच उजळतो जीवनाचा सुंदर घाट. आजच्या या पावन दिनी जोडून दोन्ही हात, गुरुचरणी करतो वंदन, देऊनी स्नेहाची साथ. नमस्कार उपस्थित आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, मी अर्णव ढाकणे. आजच्या या गुरुपौर्णिमा विशेष वर्गशाळा कार्यक्रमात आपणा सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. गुरूंचे स्थान आपल्या आयुष्यात ईश्वराहूनही श्रेष्ठ मानले गेले आहे. आजचा हा शुभ दिवस आपल्या मार्गदर्शकांप्रती, आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. गुरुपौर्णिमेच्या या मंगल प्रसंगी कार्यक्रमाला योग्य दिशा मिळण्यासाठी मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सौ दीपाली जाधव आणि अध्यक्षा सौ स्वप्ना सेलुकर यांना सस्नेह विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन आपले स्थान ग्रहण करावे. आदर आणि आदरांजली वाहत आम्ही मनापासून स्वागत करतो. आपले मंचावरती आदराने बसवू. आपल्या संस्कृतीत गुरु आणि ईश्वराचे पूजन करूनच कोणत्याही कार्याची सुरुवात केली जाते. मी चिरंजीव अनुराग सारणीकर आणि चिरंजीव आरव मोरे यांना नम्र विनंती करतो की त्यांनी मंचावरील महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे व कलशाचे पूजन मंगलमय सुरुवात करावी. तसेच प्रमुख पाहुणे व अध्यक्षांनाही पूजनात सहभागी होण्याचे मी आवाहन करतो. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुराय नमः. तेजाची ही समय उदय दिव्यांच्या प्रकाशात नतमस्तक खूप खूप धन्यवाद. गुरुपौर्णिमेच्या या पवित्र प्रसंगी आपल्या वर्गात उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आणि शिक्षकांचे शब्दसुमनांनी स्वागत करणे हे आपले परम कर्तव्य आहे. मी चिरंजीव राघव सिद्धेश्वर याला मंचावर आमंत्रित करतो की त्याने आजच्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. एक सर्वांचे सहर्ष स्वागत करावे. फुलांसारखे उमलून यावे सुगंध पसरावा चोहीकडे. स्वागताच्या या शब्दांनी मन हे आमचे आनंदाने उडे. आजच्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या सौ दीपाली अविनाश जाधव यांचे स्वागत चिरंजीव शौर्य जाधव याने करावे. यांचे शिक्षण HSC D.Ed झालेले असून त्या कुशल गृहिणी आहेत. आजच्या श्रीमती स्वप्ना शशिकांत सेलुकर मॅडम यांचे स्वागत चिरंजीव आरव ढुंगे याने करावे. यानंतर वैयक्तिक गीत सादर करेल चिरंजीव सुमेध कुलकर्णी. गुरु ने दिला ज्ञान रूपी वसा, गुरु ने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. पिता बंधू स्नेही गुरु माऊली, तुम्ही कल्प वृक्षा परी सावली. तुम्ही सूर्यामा दिला कवडसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. आम्ही चालवू हा पुढे वारसा. आपल्या शिक्षकांबद्दल, आपल्या गुरूंबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात काय भावना असतात हे ऐकण्याची वेळ आता आली आहे. मी चिरंजीव साईराज भोगरे याला मंचावर आमंत्रित करतो की त्याने गुरुपौर्णिमेनिमित्त आपले विद्यार्थी मनोगत मांडून गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करावी. माझे नाव स्वराज भोगरे आहे. मी आता 5वी या वर्गात शिकत आहे. मी आज गुरुपौर्णिमेबद्दल माहिती सांगणार आहे. गुरु हा 2 अक्षरी शब्दात अर्थात ज्ञान सामावले आहे. गु म्हणजे अंतर आणि गु म्हणजे प्रकाश. आपल्याला मनातील
अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारी ती म्हणजे गुरु होय. आपली आपली जवळची पहिली गुरु म्हणजे आपली आई असते. ती आपल्याला बोलायला आणि चालायला शिकवते. शिक्षक आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान नाही देत तर चांगले संस्कार देतात. धन्यवाद. त्यांच्यासाठी दोन शब्द मांडणे हाच आमचा अभिमान. खूप छान साईराज, अगदी मनापासून तू आपल्या भावना व्यक्त केल्यास. धन्यवाद. गुरुचे मार्गदर्शन हे आयुष्याला खरी दिशा देते. आजच्या या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या प्रमुख अतिथी सौ दीपाली जाधव यांच्याकडून मोलाचे विचार ऐकण्याची आपली उत्सुकता आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सर्वप्रथम मॅडमची मी आभारी आहे. त्यांनी मला इथं तुम्हाला गुरुपौर्णिमे निमित्त बोलायला संधी दिल्याबद्दल थँक्यू मॅडम. आज सकाळी गुरु आपण इथं कशामुळे जमलं, आज काय आहे हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. गुरुपौर्णिमा म्हणजे काय तुम्हाला सांगता येईल का? सांग. आज गुरूंचा दिवस. छान बस. गुरूंचा आज सकाळी उठल्या आज आई वडिलांच्या पाया कुणी पडले का नाही? सगळेजण पाया पडून रोज पडतात का आजच पडलं? रोज पडतात. रोज आई वडिलांच्या पाया पडत जा. गुरुपौर्णिमा म्हणजे आपण का साजरी करतो गुरुपौर्णिमा? तर महर्षी व्यास आज रोजचा दिवस गुरूंचाच असतो असं काय नाही. आजच महर्षी व्यास यांनी जे 4 वेद लिहिले किंवा महाभारत जे ज्यांनी लिहिलं त्यांचा आज त्यांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरी केला जातो. आपल्या जीवनात गुरुचं फार मोठं महत्व आहे. गुरुशिवाय आपल्या जीवनाला अर्थ नाही. आपले पहिले गुरु कोण? आपल्या घरातच आहेत. आपली आई वडील किंवा घरातील सगळे मोठे माणसं आणि शिक्षक. आई आपल्याला चालायला बोलायला शिकवते आणि वडील आपल्याला धाडस म्हणजे आता काटा जर टोचला तर आपण फक्त आई जो म्हणतो आणि कुठं साप दिसला काही दिसलं की बापरे, म्हणजे सगळ्यात मोठं संकट आलं की त्यावेळेस आपल्याला वडील आठवतात. आणि जगात कसं जगायचं कसं चालायचं हे आपल्याला कोण शिकवतं? किंवा अक्षर ओळख हे सगळे आपल्याला शिक्षक शिकवतात. त्याच्यामुळं आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगणार आहे. आपल्या जीवनात गुरूंचं महत्व किती आहे ते तुम्हाला एका गोष्टीवरून सांगते. गुरु द्रोणाचार्य ते धनुर्विद्या खूप मोठे गुरु होते. त्यांच्याकडे शिकायला असे गेलं की पटकन ऍडमिशन भेटत नव्हतं त्यांच्याकडं. त्या विद्यार्थ्याला खूप मोठे कष्ट करावं लागायचे. त्या अगोदर परीक्षा द्यावा लागायच्या आणि त्या परीक्षेत जर पास झालं तर ते गुरु त्याला शिकवायला घ्यायचे. म्हणजे एकलव्य एक असा होता, तो जंगलात राहत होता एकलव्य, आणि तो द्रोणाचार्यांकडे गेला. तो म्हणाला गुरु मला तुमच्याकडून धनुर्विद्या शिकायची. मग धनुर्विद्या शिकायची म्हणल्यानंतर गुरु असं लगेच गेल्याच्या नंतर ते काही ऍडमिशन घेत नव्हते. त्यांनी काय केलं? नाही म्हणले, कारण ते एक जंगलात राहणारा मुलगा होता एकलव्य. त्या द्रोणाचार्यांनी त्याला काही आपल्या सोबत घेतलं नाही शिकायला, कारण द्रोणाचार्याकडे मोठ्या मोठ्या राजांची मुलं शिकायला होती. अशा काही कारणामुळे एकलव्याला नको म्हणजे मी तुला धनुर्विद्या शिकवणार नाही. मग एकलव्यानं काय केलं असं? मी काही कृती करून दाखवते, तुम्ही ओळखून घ्या. काय केलं एकलव्यानं? मूर्ती बनवली आणि त्या मूर्तीलाच आपला गुरु मानलं आणि ती मूर्ती जंगलात हे केली. त्याच्याच पाया पडून तो रोज त्याची तयारी करायचा, धनुष्यबाण शिकायची. एवढं त्याने धनुष्यबाण त्या मूर्तीच्या ह्याच्यावर त्या गुरु मानून शिकला. आणि नंतर असंच एक गुरु द्रोणाचार्य अर्जुनाला घेऊन जंगलात हिंडत होते आणि हिंडत ती त्याच्याजवळ गेल्याच्या नंतर तिथं चिखलाची मूर्ती पाहून आश्चर्यचकितच झाली. माझी मूर्ती
तर ती एकलव्याला म्हणाली की तू इथं आले दोन तू इथं माझी मूर्ती कस काय, मग त्यानं सगळं सांगितलं. तर हे काय करायला होता एकलव्य, ते त्याची प्रॅक्टिस होती धनुर्विद्याची. आणि ही द्रोणाचार्य जे आहेत ती कुत्र्याला घेऊन आले होते, त्यांचा एक छान त्यांनी पाळलेला कुत्रा असायचा होता. मग ती कुत्रा भुंकायला एकलव्याला, मग ती त्रास झाला एकलव्याला. त्याच्यात काय झालं, ह्याच्यात आडवं येईल, त्याचं मन असं विचलित झालं त्या कुत्रा भुकायला म्हणून. मग त्या एकलव्याने काय केलं, 7 बाण त्या कुत्र्याच्या तोंडात मारले. त्या कुत्र्याचं कुठं रक्त निघालं नाही किंवा त्याला कुठं दुखापत झाली नाही. म्हणजे अशी ट्रेनिंग त्यांना नुसतं फक्त चिखलाचा, आपला गुरूंचा चिखलाचा पुतळा तयार करून शिकला, त्याची ती शिकला. मग द्रोणाचार्यांना कमाल वाटली की ही असं ह्याला रक्त नाही, ह्याला कुठं दुखापत झाली नाही, हा तर खूप मोठा विद्वान असेल. एवढं ह्या धनुर्विद्या एवढं पारंगत कोण असेल म्हणून ती बघायला तिथं गेली, तर स्वतःचाच पुतळा बघून ते चकित झाले. मग ती म्हणलं तुम्ही माझे गुरु आहेत म्हणलं द्रोणाचार्याला. मग एकलव्य, मग द्रोणाचार्य म्हणले तू मला काय देशील. म्हणजे गुरुंना असं नव्हतं की मी तुला शिकवायला म्हणून तुम्हाला पैसे दे किंवा काही दे असं मागत नव्हते. ती म्हणायची की मी जे तुला शिकवलंय ते फक्त तुम्ही समाजात वावरताना चांगलं शिका, चांगलं वागा, चांगले वाईट करा, चांगलेच विचार घ्या, वाईट विचार टाकून द्या. मग ते म्हणले तू माझ्यासाठी गुरुदक्षिणा म्हणून काय देशील. ते म्हणलं गुरु तुम्ही काही मागा मी देईन. तर ते द्रोणाचार्य म्हणजे तुम्हाला तुझा अंगठा काढून दे, कारण अंगठा जर काढून दिला तर बाण चालवताना अंगठा जास्त महत्वाचा असतो. ती म्हणली तू द्रोणाचार्य म्हणजे तू अंगठा दे मला. मग त्यानं लगेच अंगठा कापला आणि द्रोणाचार्याला दिला. तर मग तेवढे भक्ती पाहून द्रोणाचार्य म्हणाले त्याच्या शिष्याला म्हणाले की तू इथून पुढे गुरु शिष्य यांचं उदाहरण जर कुठं द्यायचं असलं तर अगोदर तुझं माझंच उदाहरण घेतील. म्हणजे गुरुचं आपल्या जीवनात खूप महत्व आहे. गुरु आपल्याला चांगलं काय वाईट काय हे शिकवतो. मॅडम डबल अजून थँक्यू तुम्ही मला इथं बोलायला संधी दिल्याबद्दल. आता आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्याकडे आलो आहोत. आजच्या या गुरुपौर्णिमा विशेष कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वप्ना सेलुकर यांना मी अत्यंत नम्रतेने विनंती करतो की त्यांनी आपले अध्यक्षीय मनोगत मांडून कार्यक्रमाचा समारोप करावा. मला सांगा बरं मुलांनो, तुमचा पहिला गुरु कोण? आई माझा गुरु, आई कल्पतरू. पण खरंच आई गुरु असते का? आईला फक्त गुरु, ते मध्यंतरी एक व्हायरल झालं होतं बघा सोशल मीडियावरती की एरवी आईचं काही ऐकायचं नाही, आईला खूप त्रास द्यायचा आणि फक्त मदर्स डेच्या दिवशी मात्र हे आई इकडे ना तुझ्यासोबत सेल्फी काढायचा आहे मला. याला काय अर्थ आहे का? अजिबात नाही. आताच आपल्या शौर्याच्या आईने आपल्याला किती छान माहिती सांगितली की नाही, की द्रोणाचार्य आणि एकलव्य यांची गोष्ट सांगितली. त्यामधून त्यांनी सांगितलं की तिथे सहज प्रवेश मिळत नव्हता द्रोणाचार्यांकडे. मिळायचा का? नाही. द्रोणाचार्यांकडे सहज चला कोलेश्वर विद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे आम्हाला, 1 मिनिटात प्रवेश मिळतो आम्हाला, तसा प्रवेश पूर्वी मिळायचा नाही. शिक्षण हे सहज नव्हतं. मग त्या एकलव्याने किती कष्ट घेतले आणि ती विद्या आत्मसात केली. तेव्हा काही युट्यूब नव्हतं बघण्यासाठी, होता नव्हतं. आणि चला अंगठा कापून दिला आता सर्जरी करून दुसरा अंगठा बसवू असं नव्हतं का? होतं. त्यांनी आपल्याला हे खूप छान पद्धतीने सांगितलं की आईची आठवण कधी होते आणि बाबांची आठवण कधी होते. खूप छोटस संकट आलं असेल तर आपल्याला आईची आठवण होते. आई ग, सुई जर घुसली किंवा काटा जर मोडला तर आई ग म्हणतो आणि ट्रक समोर आला, साप दिसला तर बाप रे असं आपण पटकन म्हणून जातो. म्हणजे आई आणि बाबा हे आपल्या जीवनातील पहिले गुरु आहेत. बरं मला सांगा, गुरु कोणाला म्हणायचं हो? बर, अजून काही? तिकडे फिरा नका. हा, जे आपल्याला शिकवतात त्यांना गुरु म्हणतात. बरं ठीक आहे, थोडस मला हे ऍग्री आहे मी याबाबत. हा राघव सांग. बर, त्यांना गुरु म्हणायचं. म्हणजे डोक्यामध्ये आपण एक कल्पना फिट केलीये की गुरु कोणाला म्हणायचं, की जे आपल्याला काहीतरी शिकवतात त्यांना गुरु म्हणायचं. पण मी जर असं म्हणाले की
माझे गुरु तुम्ही आहात असं म्हणाले तर तुम्हाला थोडस वेगळं वाटेल ना, का नाही वाटणार? पण खरं तर गुरु कोणाला म्हणायचं की मी तुमच्याकडूनही काही गोष्टी शिकू शकते ना, म्हणजे तुम्ही सुद्धा माझे गुरु झालात. बऱ्याच वेळेस काय होतं माहितीये का, फोन मध्ये आता एक साधी गोष्ट की लिफ्ट मध्ये आपण बसल्यानंतर माझ्या मुलाने मला ही गोष्ट सांगितली बरं का, की काय असतं, किती छोटा आहे माझा मुलगा, की लिफ्ट मध्ये आपण जातोय आणि लिफ्ट मध्ये जात असताना समजा मला 4th फ्लोअर वरती जायचंय, फोर्थ फ्लोअरचं बटन दाबलं आणि परत कोणीतरी आलं त्यांना 4th फ्लोअर वरती जायचंय, त्यांनीही 4th फ्लोअरचं बटन दाबलं तर काय होते, लिफ्ट सरळ ग्राउंड फ्लोअरला येते. कारण ते 4th फ्लोअरची जी कमांड आपण दिलेली असते ती कमांड ऑटोमॅटिकली कॅन्सल होते. म्हणजे ही गोष्ट मला त्या लहानग्याकडून माझ्या मुलाने म्हणजे माझ्या भाच्याने मला ही गोष्ट सांगितली की म्हणजे ही गोष्ट अशा बारीक सारीक गोष्टी सुद्धा तुमच्याकडनं आम्हाला शिकायला मिळतात. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची झाली तर गुरुचं महत्व काय आहे. आता बघा बरं का, आम्हाला आमचे विद्यार्थी भेटतात. आता जवळपास 10-12 वर्ष झाले मी सर्व्हिस करते, तर त्याच्यामध्ये आम्हाला आमचे विद्यार्थी भेटतात आणि मग विद्यार्थी भेटल्यानंतर येऊन जवळ नमस्कार करतात. मॅडम, त्या शाळेची आठवण होते, त्या बेंचची आठवण होते, त्या वर्गाची आठवण होते आणि त्या शिक्षकांचीही आठवण होते. असं आवर्जून येऊन जुन्या आठवणी सांगायला लागतात. आणि असंही म्हणतात की परत जाऊन बसावंसं वाटतं त्या शाळेमध्ये, परत जाऊन बसावंसं वाटतं त्या बाकावरती. पण मला सांगा, हेच जर डॉक्टर दिसले तर डॉक्टरांना जवळ जाऊन आपण बोलतो का, मी तुमचा पेशंट आहे, माझं ऑपरेशन झालं होतं तुमच्याकडे आणि मला परत यावंसं वाटतं तुमच्या हॉस्पिटलमध्ये, असं म्हणतो का आपण? नाहीत ना म्हणत. म्हणजे गुरुचं स्थान हे अढळ आहे, म्हणजे याची जागा कोणी सुद्धा घेऊ शकत नाही. इतकं बोलून मी माझा अध्यक्षीय मनोगत थांबवते. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅडम. कोणत्याही मंगल कार्याची सांगता ही कृतज्ञतेने होते. आजचा हा गुरुपौर्णिमा विशेष सोहळा ज्यांच्या मार्गदर्शनाने आणि सहकार्याने यशस्वी झाला त्या सर्वांचे शब्दसंबंधांनी आभार मानणे हे आपले कर्तव्य आहे. मी चिरंजीव ईशान देशपांडे याला मंचावर आमंत्रित करतो की त्याने आजच्या या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे. नमस्कार उपस्थित आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, मी ईशान देशपांडे आजच्या या गुरुपौर्णिमा विशेष वर्गशाळा कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी आपल्या समोर उभा आहे. आजचा हा सोहळा अतिशय आनंदात, उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे आभार मानणे मी माझे परम कर्तव्य समजतो. प्रमुख अतिथी व अध्यक्ष, सर्वप्रथम आपल्या व्यस्त वेळेतून वेळ काढून येथे उपस्थित राहिलेले आणि आपल्या अमूल्य विचारांनी आम्हा सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेले आजचे प्रमुख अतिथी व अध्यक्ष यांचे मी मनापासून आभार मानतो. आदरणीय गुरुजन वर्ग, ज्यांच्या प्रेरणेने, मार्गदर्शनाने आणि आशीर्वादाने हा कार्यक्रम आयोजित केला गेला त्या आपल्या सर्व आदरणीय शिक्षकांचे व गुरुजनांचे मी कोटी कोटी आभार मानतो. गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या चरणी पुन्हा एकदा नम्र प्रणाम. सहभागी बालमित्र, मंचावर प्रतिमा व कलश पूजन करणारे चिरंजीव अनुराग सारणीकर व चिरंजीव आरव मोरे, पाहुण्यांचे स्वागत व परिचय करून देणारा राघव सिद्धेश्वर, आपले मनोगत व्यक्त करणारा चिरंजीव साईराज घोगरे, आजचे संपूर्ण संचालन अतिशय सुंदर व उत्तम रीतीने हाताळणारा चिरंजीव अर्णव ढाकणे, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. उपस्थित विद्यार्थी मित्र, शेवटी हा कार्यक्रम अत्यंत शांततेने व शिस्तीने आणि उत्साहाने ऐकून कार्यक्रमाची शोभा वाढवणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचे व बालमित्रांचे मी मनापासून आभार मानतो. अध्यक्षांच्या परवानगीने आजचा हा गुरुपौर्णिमा विशेष वर्गशाळा कार्यक्रम इथेच संपन्न झाला असे मी जाहीर करतो. शेवटी कार्यक्रमाचे शेवट कल्याण मंत्राने होईल. हात जोडा सर्वांनी. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः.